ज्याने खूप चांगली बॅटिंग केली, फ्लाइंग स्टार्ट दिला, 24 धावांचं योगदान दिले. कॅप्टन नॉक बॅटिंग केली. तर रोशन भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण महाराज मॅच द्यायचे. रोशन भगत या. रोशन भगत दिवा त्यांच्या माध्यमातून मला वाटतं बेतोड्याच्या सप्त्यामध्ये देखील जेवण देण्यात आलं होतं. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. अनेक चांगले खेळाडू देखील येते. रोशन भगत यांच्या शुभ हस्ते मान ऑफ द मॅच अभिजित स्वीकारताना. काय कॅप्टन इनिंग खेळला, जबरदस्त जबरदस्त. 40+ देखील खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून सप्त्यामध्ये कथेमध्ये जेवण देखील देण्यात आलं होतं. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान. वेल प्लेट. नाही देवानंदने काही षटक हाताळलं, जबरदस्त गोलंदाजी. आपण ड्रॉ देखील करणार आहोत. 16 आणि 17 जानेवारी निळजे 40+ ची स्पर्धा आहे. ॲडजस्टमेंट नाही आहेत. चला चला जय जरा लिहायला घ्या, लॉट्स लिहायला घ्या. चला आपण ड्रॉ करूया. चला आपण ड्रॉ करूया. चला या सर्वांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ जरा लिहायचं. पिंट्या लिहा. एक मिनटं जरा. चला आपण ड्रॉ करूया. रोशन भगत यांच्या शुभ हस्ते. रोशन भगत या आपल्या शुभ हस्ते. स्वप्नाताई भगत यांच्या शुभ हस्ते देखील आपण ड्रॉ करूया. कारण निळजाला जी स्पर्धा होणार आहे आपण तर 40+ ची 16 आणि 17 डिसेंबरला तिचे ड्रॉ करतो. 16 तारखेची पहिली मॅच असणार आहे. लिहून घ्यायचं लगेच. ताईंना विनंती करतोय. आपण बघितले तर आता रणधुमाळी देखील सुरू होणार आहे थोड्या दिवसात. तर आयरे विपक्ष, आयरे 40+ विपक्ष. रोशन दुसरी मॅच संदप. क्या बात आहे, जबरदस्त मॅच लागले. आयरे विपक्ष संदप 40+ ची मॅच आहे. दुसरी मॅच ताई रोशन भगत यांनाही विचारू. आपण विनंती करू आपल्या शुभाचे 2 ड्रॉ करायचे, 2 चिठ्ठ्या घ्यायच्यात. आपण बाळा जरा बाजूला. जय शिरडून 40+ विपक्ष आगासन. ए का बी ए अभिजित? ए का बी ए? नाही नाही अभिजित. बंधू चालेल चालेल चालेल. पिंटे आपण लिहून ठेवा फक्त. चला तिसरी मॅच कोपर खांबालपाडा. तिसरी मॅच पहिल्या फेरीतील बघा 16 तारखेची 16 डिसेंबर जानेवारी निळजाच्या मैदानावर स्पर्धा होणार आहे. हा बाप्पा आपण पाहू शकता. निवृत्तीबुवा आपण तर क्रीडांगणावर आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. मारुती लक्ष्मण क्रीडांगण उंबाडे पक्ष नावाली अशी मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. हबप्प मारुतीबुवा लक्ष्मण क्रीडांगण निळजाचं ऐतिहासिक मैदान. आणि चौथी मॅच उंबारडे आणि त्यानंतर चौथी मॅच आपण पाहणार पहिल्या फेरीतील 16 तारखेची अंतरली 40+ विपक्ष. ही 17 तारखेची का? ही 17 तारखेची पहिली मॅच आहे. सॉरी. चिंचोळ्याचा पाडा विपक्ष अंतरली. आणि 17 तारखेची दुसरी मॅच. 17 तारखेची दुसरी मॅच गोलवली बी आणि वाडेघर म्हणजे निलेश कापसे संघ इन ॲक्शन आणि गोलवली बी ए. आणि तिसरी मॅच ताईंच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करतोय. तिसरी मॅच नांदिवली देसाई ए. तर साईचा संघ इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. आणि चौथी मॅच
17 तारखेची पहिल्या फेरीतील ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचूच. दाटिवली फडकेपाडा. चला ड्रॉ झालेले आहेत तर जाऊया मॅच सुरू करायचे. सामना सुरू होईल तर या ऐकूया पुन्हा एकदा जगदीश पाटील यांचा आवाज. तर सपनाताई भगत महिला मोर्चा अध्यक्ष दिवा यांचा देखील सन्मान केला जातोय. उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. ताईंचा आपण सन्मान करूया. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा आपण सन्मान करूया. सामना सुरू करायचा आहे. ताईंचा आपण सन्मान करू. सपना ताईंचा. चला सामना सुरू करायचा आहे. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता राजू म्हात्रे आणि आपण तर प्रदीप. लीडिंग एज झेलची शक्यता आहे. पहिल्या चेंडूवरती मॅचची गोल्डन विकेट. बॅटर बाद. स्वप्नाताईंचा पण आता सन्मान केला जातोय. पहिल्याच चेंडूवरती विकेट गेलाय. तसेच उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण रोशन भगत यांचा देखील सन्मान करू. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. रोशन भगत या. त्यांचा देखील आपण सन्मान करूया आयोजकांच्या माध्यमातून. माईची प्रेमाची उबदार शाल. आणि आत्ताच आपल्याला देखील अभिमान आहे की त्यांच्या माध्यमातून जे कथा झाली वेतोड्यात तिथे देखील जेवणाच त्यांच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आलं होतं. म्हणजे खूप चांगलं पुण्याचं काम केलं. ओ टू कॉम्बॉक्स जगदीश पाटील. धन्यवाद. थँक्यू सो मच भाऊ पाटील. उपस्थितांचं सर्वांचं करूया स्वागत. ओम माताडेश्वर क्रिकेट संघ 40+ आयोजित माताडेश्वर चषक ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळते आणि आपण या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये आहोत. शेवटच्या दिवसामध्ये विकेट करण्याचा प्रयत्न. ओ एजंट टेकन. लागोपाठचे 2 विकेट. किसन म्हात्रे काय गोलंदाजी करतात. पहिल्यांदा राजू म्हात्रेला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आणि आता जितू पाटीलला पाठवत असताना 0 या धावसंख्येवरती 2 धक्के दिले जातात. गुड बॉलिंग. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच देसाईच्या विरोधात टीम देवीचा पाडा पहा मिळतोय. खराब सुरुवात झाली आहे. या संघाची 2 मोठे धक्के दिल्यात. ते लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहतोय गिरीश भोईर. 2 सामने निजे ब संघाने सुद्धा जिंकल्यात. तो संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. याच्यातून जिंकणारा संघ त्याच्याशी सेमीफायनलचा मॅच खेळेल. फुल टॉस. चेंडू जाईल. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना आलाय तो शानदार चौकार. 4 धावा पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसाचा विचार केला तर SSCC खंबालपाडा हा टीम फायनलमध्ये पोहोचलाय. तो संघ पुन्हा एकदा आज इन ॲक्शनमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. माताडीची स्पर्धा सालाबादप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा पहा मिळतो आणि या स्पर्धेचे आयोजक आमचे बिंदास पाटील, विजय पाटील, मंगेश शेलार, आशीर्वाद पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या मदतीने मात्र ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 40+ क्रिकेट संघ आयोजक आहेत. ओके. त्याचबरोबर कृष्णा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आपलं. चला आपण कृष्णा पाटील यांचा सन्मान करू. बरे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय.
चला गोलंदाज पाहतोय नितीन पाटीलला. या ठिकाणी सन्मान करत असताना आमचे ज्येष्ठ नागरिक सदिच्छा सन्मान या ठिकाणी होत असताना व्यासपीठावरती पहा मिळतोय या स्पर्धेचे आमचे आयोजक यांच्या वतीने. नितीन पाटील आल्यात. फटका तर चांगला आहे. कॅचिटचा कॉल. राम पाटील आले होते. 1-2 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट. लीडिंग एज आहे. पुन्हा एकदा डीपेक्षा कव्हरला चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा कसा लागला टोईंगला आणि चेंडू निघून जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेला. धावा मिळते 4. बंद करा सायलेन्स करा. बस उचलून बी काय करणार आहे आपण. दुसरे षटक पहा मिळतं आपल्याला. पुढे होऊन केल्यात. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 1 बाउन्स चौकार. सचिन होते त्या ठिकाणी. त्याला बीट करून चेंडू गेलाय. पहिला टप्पा घेत असताना सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव मिळत असताना 1 धावसंख्या पुढे सरकते. 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर आहेत किसन मात्रे त्या ठिकाणी वेगाने आल्यात. पहा किती फिल्डिंग शानदार पाहायला मिळते. 1-2 मध्ये रूपांतर झालंय मात्र 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. षटक समाप्त झालंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 19.
चला गोलंदाज दिलीप पाटील, फिरकीचा गोलंदाज पहा मिळतो आपल्याला. स्पिन आक्रमण, पहिला चेंडू वाईट, 20 धाबा. स्कोरबोर्डवरती स्ट्राईकला पाहतोय आपण गिरीशला पाहतोय. फुलटॉस, कॅचिटचा कॉल आहे. ओ 2 धावा तर होतील. तिसरे धावेचा केला जाईल का प्रयत्न? 2च धावा. पुन्हा एकदा सरळ बॅटने गेल्यात. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून येतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिशय वेगाने आलाय. ग्राउंड शॉट, चौकार. चांगली पार्टनरशिप करत असताना 2 खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा बॅटचा पेस खोल आहे. चेंडू वळून घेत असताना पाहतोय आपण. चांगला फोल्डिंग, एकच धाव. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतोय 27. हो, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा सचिनकडे बॉल गेलाय. आता मात्र चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. ओ, या ठिकाणी पाहतोय बॅट तुटली आहे. पहिल्यांदा असं पाहायला मिळालं की बल्ला तुट गया या स्पर्धेमध्ये. बॅट्समन बाद झाले. टीम देसाई आणि त्याच्या विरोधात देवीचा पाडा असा सामना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय हेमंत म्हात्रे. लो फुल टॉस ऑन साइडला बेगाने केल्यात. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित झाल्यात मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर जात असताना षटकार ठोकला जातो. आल्यास 6 धावा. षटक समाप्त झालंय. 3 ओव्हर झाल्यात. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 34. तर या दरम्यान पाहतोय नगरसेवक साहेब दीपकजी जाधव साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम साहेब. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपलं आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. साई मात्रे शेवटचं अंतिम षटक. देसाईच्या विरोधात देवीचा पाडा. ओ वेल लेफ्ट, दांडी गुल.
एवढ्या वेगाने चेंडू फेकला, एष्ट्यांचा वेध घेऊन गेला. बॅटर बाद. चला नवीन बॅटर आले दादा. नवनाथ म्हात्रे. चांगला बॉल पुढ्यात होता. ड्राईव्ह केला जातोय. एकेरी धाव मिळाली. स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. त्यानंतर सिंगल आली. शेवटचा अंतिम षटक. याच्यातून जिंकेल तो मात्र निजे संघाची सेमीफायनलचा मॅच खेळेल. उडवलाय बॉलला. यष्टीरक्षक पुढे सरकलाय. कॅच. आउट. फलंदाज बाद. स्कोर झाला तो एकूण 35-35. हा कमाल पडवल्यानं फोन करून ठेवा. नितीन आल्यात आता नवीन बॅटर. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी वेगाने फेकत असताना आतमधून चेंडू गेलाय. डॉट पाहायला मिळतोय. बॅक टू बॉलर्स. डायरेक्ट हिट. रनआउटची विकेट मिळाली. फलंदाज बाद. अरविंद म्हात्रे नवीन बॅटर. अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये धाबा जरूर आल्या, मात्र त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा थोडासा प्रतिकार केला, मात्र स्लॉग ओव्हरमध्ये धाबाच आल्या नाही आहेत. अद्यापपर्यंत पाहतो एकच धाब आली. या ओव्हरमध्ये षटक संपलाय. 4 षटकांचा खेळ संपला. एकूण धाबा 35 धाबा झाल्यात आणि 36 टार्गेट असेल देसाई टीम समोर. 36 टू विन.
35 धावा झाल्या आहेत. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे ओम माताडीश्वर क्रिकेट क्लब 40+ आयोजित आपण होतोय ओम माताडी चषक. तर आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतो आणि ही मॅच आपण पाहतोय आपण तर इथून जो जिंकेल तो लगेच सेमीफायनलमध्ये फाईट बॅक करेल जय हनुमान निळजे 40+ संघाविरुद्ध. ज्या जय हनुमान निळजे संघाची देखील मॅचेस आपण पाहू शकता 16 आणि 17 डिसेंबरला हबप्पा मारुतीबुवा लक्ष्मण क्रीडांगण निळजे वासियांच्या स्वप्नातून साकारले ते मैदान. धावा झाले धावफल कधी 35-36चं लक्ष्य. सलामीला कोण येतो पाहायचंय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेत 40,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 20, तब्बल आपण आता 60,000ची स्पर्धा. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सीरीजसाठी चषक. निळजेतली स्पर्धा होणार 16 आणि 17 डिसेंबरला. ड्रॉ तिचे पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवतो. ऐरे 40+ विपक्ष संदप 40+ पहिली मॅच उद्घाटन सामना. सिडून 40+ विपक्ष आगासन 40+ ए, कोपर 40+ विपक्ष खांबालपाडा 40+ आणि उंबाडे 40+ विपक्ष नावाली 40+. अशा मॅचेस आपल्याला बघायला मिळणार आहेत. 70 टक्क्याला मॅचेस असणारे आपण. तर पहिली मॅच अंतरली 40+ विपक्ष चिंचोड्याचा पाडा, त्यानंतर गोलवली बी विपक्ष वाडेघर 40+, नांदिली 40+ विपक्ष देसाई 40+ आणि दातिली 40+ ए विपक्ष फडकेपाड्यामध्ये मॅचेस असणार. मॅच आपल्याला बघायला मिळेल. सलामीची जोडी साई आणि आपण रामला पाहू शकता. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण पाहू शकता हेमंत. स्ट्रायकरला राम पाटील. काय बॅटिंग केली आजच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये. 36चं लक्ष. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती. हेमंत इथून जो संघ जिंकेल गोलंदाजी मार्कवर हेमंत. स्ट्रायकरला फुलटॉस होता यावेळेला. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता पण थोडासा लूर फुलटॉस झाला होता. पडल्यानंतर शर्यच्या दिशेने जातोय रामकडून. बघा अशा आहेत जेव्हा जेव्हा पिंट्या जोशी आपण क्रिकेटमध्ये नेहमी समालोचन करतो ना, मॅचेस जेव्हा कमी धावा असतात तेव्हा थोडंसं बॅटरवर देखील दबाव असतो आणि मोठे फटके त्यांना मारता येत ना, सहजासहजी येत नाहीत. ते थोडंसं तात्पडत खेळतात आणि सुरुवात आता राम पाटील तीच केली हेमंतच्या अगेन्स्ट. पाच्यात आता इथून हेमंत काय करतोय. राईट ओर तिकडे मार्कस टाकला राम पाटील. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. काय सेलिब्रेशन बघा ना, जणू काय कॅरिबियन खेळाडूंनी विकेट घेतलाय. वेस्ट इंडिजचे खेळाडू अशाच प्रकारचे सेलिब्रेशन करतात. बॅटर बाद. जबरदस्त गोलंदाजी. धावा कमी आहेत पिंट्या पण आम्ही मात्र सध्याची मॅच सोडणार नाही हे दाखवून देत आहेत. देवीचा पाडा 40+ संघ. बिग विकेट. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकतो. तिसऱ्या क्रमांकावरती एसटी रक्षक बॅटर जेतू पाटील येतोय. बिग विकेट. सन्माननीय नगरसेवक आपण तर दीपक जाधव साहेब यांचा आपण सन्मान करूया. अजयन कमिटीच्या माध्यमातून त्यांचा आपण सन्मान करूया. अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान देवाप्रमाणे केला जातोय. दीपक जाधव साहेबांचा आपण सन्मान केला जातोय. जबरदस्त व्यक्तिमत्व, माईची प्रेमाची उबदार शार या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. जितू पाटील आलाय नवीन बॅटर करत. शून्यावरती पहिला गडी वाद झालाय. मोठा धक्का बसलाय. मोठा मासा गाळायला लागला. मॅचची गोल्डन विकेट पिंट्या कॅरी केली.
देवीचा पाडा 40 प्लस संघाने. बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे संघाकडे. त्यामुळे इथून रामचा विकेट गेला जास्ती मी तर म्हणेल फरक पडणार नाही. हेमंत क्षेत्ररक्षण थोडंसं बदल करतो. ऑन साईडला शॉट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला थोडंसं डीपमध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला प्रदीपला आपण पाहू शकता. आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवलं हेमंतने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू गुडलॅस पण टेकअप झालाय. काय गोलंदाजी केली जाते बघा. अप्रतिम गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते पिंट्या जोशी इथून. चला दीपक जाधव देखील जातात आमच्यापासून आता दूर जातात कारण भरपूर कामं आहेत या स्पर्धेला. त्यांनी शुभेच्छा भेट देखील दिल्या. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. हा चेंडू लाईन पावी लागणारे जास्त एक्स्ट्रा फॅट दाखवायला गेले आणि तिथून मात्र चेंडू वाईड गेला. पिंट्या ज्यांना आमंत्रित केलं त्या आयोजकांनी ते सर्वजण येऊन गेले आणि स्पर्धेला शुभेच्छा भेट देऊन गेले. आशीर्वाद देऊन गेले स्पर्धेला. एक धावसंख्या एक बॅटर बाद 36चं लक्ष. साई म्हात्रे नो स्ट्राईकला. जितू पाटील स्ट्राईकला. हे पण चांगली गोलंदाजी करतोय. अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. हेमंत फुलटॉस लीडिंग एज झेलची शक्यता आहे. राजू आले आहेत. हो 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 कार्बन कमाल झेल पकडला. अजून एक खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. 2 बॅटर बाद झाले या षटकामध्ये. खूप चांगला झेल पकडला. तो बॅटर बाद होतोय. अरविंदने अप्रतिम झेल घेतला. राजू मिड विकेटला आहेत बघा. असं वाटलं राजू सारखी शैली आहे पण राजूची कॅप बघितले तर आपण तर पिंक कलरचे. 2 महत्त्वपूर्ण बॅटर बाद झालेत. हनुमान पाटील येतोय. हेमंतने आतापर्यंत 6 गडी बाद केलेत. एक चेंडू बाकी अजून पिंट्या. काय गोलंदाजी केली जाते बघा. अप्रतिम गोलंदाजी. एक आपण तर धाव देऊन ती देखील आपण वाईटच्या स्वरूपात 2 गडी बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी. बॅटने अजून धाव आली नाही. हनुमान पाटीलला या सिच्युएशनमध्ये कसं खेळायचं त्याला माहिती आहे. मास्टर माइंड खेळाडू आहे. या बऱ्याच अशा वेळी सिच्युएशन त्यांनी काढल्या आहेत. जे मॅच आम्हाला आठवते बोरोडी संघाविरुद्ध दिव्याच्या डम्पिंग ग्राउंडवरती काय बॅटिंग केली होती रेग्युलर संघातून. ती सिच्युएशन थोडीशी आली आहे. हेमंत राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतो. अजून एक विकेट मिळतो का पाहायचंय. ओव्हर हॅट्रिक पूर्ण करतो का या षटकातील पाहायचंय. हो अजून एक चांगला चेंडू. या बेला इथे विकेट मिळतो का पाहायचंय. काय केलं गलीच्या क्षेत्ररक्षकाने. चेंडूवरती येणं फार गरजेचं. लेगबाच्या स्वरूपात 1 धाव मिळते. विकेट मिळाली असती इथे. विकेट कुणाची मिळाली असती. चेंडू जर कॅरी झाला असता तर साईची विकेट मिळाली असती धावबाच्या स्वरूपात. पण तसं होत नाही. समीकरण बदलतंय. येणार आता 18 चेंडू आणि धावा हव्यात 36. देवीचा पाडा 40 प्लस संघाचा विन झाला तर राजेश पाटील म्हाताडी यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राईज दिला त्या संघाला. चला फास्ट खेळायचं जरा. अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे. गोलंदाजी मार्कवर येतो प्रदीप. 18 चेंडू 34ची गरज आहे. ही मॅच ना अजूनही संपली नाहीये. कारण साईसारखा आक्रमक बॅटर आहे. अजूनही बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. सचिन येणं बाकी आहे. नितीन येणं बाकी आहे. धावसंख्या आपल्याला 2. चला जरा फास्ट घ्या. वेळ जातोय. कारण अजून आपल्याला फायनल नंतर मग बक्षीस समारंभ मिनटं मग वेळ जातो देखील. प्रदीप आलेत. प्रदीप म्हात्रे अजून गोलंदाजी मार्कवले. 1 म्हात्रे गेले तर दुसरा म्हात्रे आलेत. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता प्रदीप आल्यात. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा गोल आहे. स्ट्रायकरला हनुमान पाटीलला आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला एसटी रक्षक आहे. एक बॅकफूट पॉईंट. एक क्षेत्ररक्षण डीप पॉईंटला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय.
एसट्यान वरून जातोय. जितू पाटील बघा किती जोराने अपील करत आहेत. दोन धावसंख्या, 17 चेंडू 34. प्रत्येक चेंडू बघा तर 2ची गरज आहे. उडवलाय, लॉफ केलाय. जितू पाटील आले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. थोडासा बॉडीचा बॅलेन्स गेला होता पण स्वतःला सावरलं, चेंडूला आतमध्ये ढकललं. 2 मिनिटात हनुमनला 2 मिनिट आहेत. जय वागेश्वर 40+ देसाई संघाला चांगलं क्रिकेट बघायला मिळते. पिंट्या मैदानावर अतिशय चांगला क्रिकेट बघायला मिळते. क्वालिटी क्रिकेट, उच्च दर्जाचा क्रिकेट सुरू आहे. प्रदीप, हो चांगला चेंडू वेगाने शहराच्या दिशेने आला. काय केलं काय प्रदीपनी, काय गरज होती मी तर म्हणेल, काही गरज नव्हती. याला म्हणतात जोश में होश खोना. काहीच गरज नव्हती. चौकार आणि इथून 6 धावा येणार आहेत. 5 येणार, 5. काही गरज नव्हती. मॅच थांबलेली पण आता मला वाटतं मॅच सुरू होईल. हेच तर क्रिकेट आहे ना, जोशामध्ये होश का मारला. खरं बॅटर देखील पोहोचला होता. 5 आपण इथं धावा मिळाल्या. मॅचचं बघा एक फ्लो असतो. पिंटरची आता मॅच खूप स्लो चालू होती पण आता इथून मॅच कधी स्टार्ट होऊ शकते. 9 धावा धावफल करती. पंजा आला तिसऱ्या चेंडूवरती. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. सायकेलला आपण पाहू शकता साई. हो बाकपड गेला, पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या धावफल करताय आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा. पण त्या आता धावा येत आहेत. धावा नव्हत्या त्या आल्या आहेत. प्रेशर आहेत क्रिकेट बॉल वाईट आहे. स्ट्राईकला साई. फटका चांगला यावेळेला पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल करताय आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. आता धावा आल्यात. सर्व काही सुरळीत होतं. त्या चेंडूवरती पिंट्या जोशी 1 धावाले तर चौकार वाचला असता पण तसं झालं नाही. आता मात्र पूर्णपणे लक फॅक्टर ऑन आहेत देसाई 40+ संघाचे. जय वागेश्वर देसाई 40+ संघाचं. प्रदीप अजून मॅच संपली नाही. पिंट्या इथून अजून एक आपण बघितलं तर 22 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे यावेळेला. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू चाललाय. स्वीपा कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार. चौकार. मॅच सुरू झाली बघा पिंड्या. धावसंख्येत आपण कधी 18. अजून 18ची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. या षटकात प्रदीपच्या बघा ना 3 चेंडू काय त्याने फेकले असते. जबरदस्त फेकले पण आता 16 धावा आल्यात. चला पाण्याची वागडी केली आहे. इथून जो संघ जिंकेल तो चनमान निळजे 40+ संघावर फाईट बॅक करा. आणि तिथून जो संघ जिंकेल तो खंबालपाडा 40+ बरोबर मेगा फायनल खेळ. हेमनने काय गोलंदाजी केली होती. त्याच्या कुठेतरी मेंथीवरती पाणी फेडणारं हे षटक हाताळलं. खरं काही गरज नव्हती. मॅच शांत चालली होती. धावा येत नव्हती आणि प्रदीपने ओव्हर थ्रो केला. 5 धावा मिळाल्या आणि तिथून मात्र सामना सुरू झालाय. आता येणारे आपण बघितलं चेंडू बाकी आहेत 12 आणि धावा हव्यात आपण बघितलं अजून 18 झाल्यात. 18ची गरज आहे पिंट्या 12 चेंडूमध्ये. मॅच अजून बॅलेन्स आहे. इथून जर एकाच चांगलं षटक हाताळलं तर मजा येईल मॅचमध्ये. नवनाथला आपण पाहू शकता 12 चेंडूमध्ये 18 झाल्या आहेत. अजून 12 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत पिंट्या जोशी. चला सामना सुरू करायचा लगेच.
ड्रिंक्स बॅग देखील आपण पाहू शकता. सत्यान पाटील मेन फ्रॉम दातिवली, भरपूर मेहनत राहिली आहे मॉर्निंग ग्रुपची, त्यांचा विशेष आभार आपण प्रकट करू. येणारे 12 चेंडू 18ची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 18 आले आहेत, अजून 18 करायचे आहेत. सेमीफायनलमध्ये कोणता संघ धडक मारतो पाहायचंय. चला चला, वेळ जरा कमी घ्या. नवनाथ आलाय गोलंदाजी मार्कवर. नाथांचा नाथ नवनाथ गोलंदाजी मार्कवर. स्टाकेला हनुमान पाटील आपण पाहू शकता. हनुमान पाटीलकडे प्रचंड ताकद आहे, प्रचंड गुणवत्ता आहे. नवनाथ तो हनुमान. हो, उंच गेलाय, आल्या आल्या ठोकलाय स्टॅन अँड डिलेवरच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑन सीमाच्या वर. षटकार. पट्ट्यात आला आणि त्याला पाठवून दिला. आता 6 कमी झाल्यात 18 मधल्या, आता 12 पाहिजेत. 11 चेंडू 12. नवनाथ आलाय, नवनाथला आसमान दाखवलं पहिल्या चेंडूवरती. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. नवनाथ राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्ग करतो. टाकला हनुमान. शॉट आपल्याचा चेंडू यावेळेला पंच वाईटची खूण करतायत. धाव संख्या धाव फलकावरती 25. 25 धावा धावा फलकावरती लागल्या आहेत. नवनाथ राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. फुल टॉस पुन्हा एकदा लॉफ केलाय. बॅटर बाद. अजूनही इथून बघा धावा हव्यात 12. चेंडू बाकीत अजूनही पिंट्या जोशी आम्हाला सांगतायत 10 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅटर तर नितीन पाटील. चला नितीन जरा लवकर या. छत्तीस पाहिजे ना, किती झाले? 11 पाहिजेत का 12 पाहिजेत? आता 18 पाहिजे होता ना, 6 आला, एक वाईड आला. 11 पाहिजेत. सॉरी 11 पाहिजेत. 11 धावांची गरज आहे. म्हणजे चेंडू बाकीत पिंट्या जोशीचा विचार केला तर अजूनही 10. एक एक धाव फार महत्त्वाची दिली, कारण का जेव्हा जेव्हा चेसिंग करतो ना कंपल्सरी, तेव्हा मात्र त्या धावा फार महत्त्वाच्या असतात. नवीन बॅटर आलाय नितीन पाटील, एक अष्टपैलू खेळाडू. आता 2 अष्टपैलू खेळाडू मैदानात आहेत आणि पाच्यात ते कशा प्रकारे इथून बॅटिंग करत आहेत. नवनाथला विकेट मिळालाय. नवनाथ राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. साकेला बॅटर नितीन पाटील. शफल झाला, फटका बनवला, इम्प्रोव्हायझर स्ट्रोक पाठवला. यावेळेला वाईड इश लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावा झाल्या धाफल का आपण पाहू शकता. 5 धावेची गरज, 31 झाल्यात. उडवलाय पुन्हा एकदा. 1 बाउंड चेंडू चाललाय सीमारेषा पार. स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे. चेंडू बाकेत अजून या षटकातील 2 चेंडू. फुलटॉस सामना संपवतं का पाहायचंय. बॅटर बाद. एक धावेची गरज आहे. नवीन बॅटर आलेत आपण पाहू शकता. यावेळेला कोण आलं रे? सचिन आलेत.
नवनाथ तू सचिन डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे, विजयाचा फटका आलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. विजयी संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल देवीचा पाडा 40+ संघाला धन्यवाद देतोय. आणि आता सेमीफायनलची मॅच निळजे 40+ विपक्ष देसाई 40+ मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच घोषित करू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली संघनायक आपण पाहू शकता किसन म्हात्रे ज्याने 2 गडी बाद केले. 6 धावा देऊन